नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आवडीच्या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे आंबा. रखरखीत उन्हाळ्यामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी गोष्ट म्हणजे आंबा. ज्याला आंबा खायला आवडत नाही असा माणूस आपल्याला शोधूनही सापडणार नाही. वर्षातून एकदाच मिळणारं हे फळ पोषण मूल्यांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत उत्तम आहे. सगळ्यांना हवंहवंसं वाटणारं असं हे फळ आहे. पण जे लोक त्यांच्या वेट लॉस जर्नीवरती आहेत किंवा ज्या लोकांना डायबिटीज आहे, मधुमेह आहे, असे लोक मात्र आंबा खाणं टाळतात आणि जरी तो खाल्ला तरी मनात अपराधीपणाची भावना निर्माण होत असते, मनात गिल्ट येत असतो. त्यामुळं तुम्हालासुद्धा जर डायबिटीज असेल, मधुमेह असेल किंवा जर तुम्हीसुद्धा वेट लॉस जर्नीवर असाल, वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल आणि आंबा तुम्हाला खावासा वाटत असेल, खायचा असेल, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे. ज्या लोकांना वेट लॉस करायचा आहे अशा लोकांसाठी 3 महत्त्वाच्या टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ज्या लोकांना मधुमेह आहे अशा लोकांसाठी 8 महत्त्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. या टिप्स जरी तुम्ही करेक्टली फॉलो केल्या तरीसुद्धा संपूर्णपणे गिल्ट फ्री होऊन, म्हणजेच मनात कुठलीही अपराधीपणाची भावना न ठेवतासुद्धा आंबा तुम्हाला ह्या सीझनमध्ये एन्जॉय करता येईल. त्याच्यामध्ये असणारी पोषण मूल्य कुठली कुठली आहेत, त्याच्यापासून मिळणारे फायदे कुठले कुठले आहेत, या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. सगळ्यात आधी समजून घेऊयात आंब्यामध्ये असणारे पोषण मूल्य नेमके कुठले कुठले आहेत. आंब्यामध्ये विटॅमिन ए आहे, विटॅमिन सी, विटॅमिन B5 आणि B6 आणि पोटॅशियम आहे. चांगल्या प्रमाणात त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. फोलेटचं प्रमाण त्याच्यामध्ये खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये कॉपर आहे, फायटोन्यूट्रियंट्स आहेत, बीटा कॅरोटीन आहे आणि मॅग्निफेरिन नावाचं बायो ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे फायबर्स आहेत आणि उष्णता म्हणजेच दाह कमी करणारं असं हे फळ आहे. त्याच्यामध्ये असणारं फोलेट हे प्रेग्नन्सीमध्ये खूप गरजेचं असणारं असं एक विटॅमिन आहे. बाळाच्या मेंदूची वाढ होणं किंवा बेबीचं एकूणच डेव्हलपमेंट जे असतं त्याच्यामध्ये फोलेटचा खूप महत्त्वाचा रोल असतो आणि म्हणून ज्या स्त्रियांना प्रेग्नेन्सीमध्ये होणारा मधुमेह नाही, वाढलेल्या शुगरचा त्रास नाही, ज्या स्त्रिया खूप जास्त ओव्हरवेट नाहीत, अशा स्त्रियांनी आपल्या आहारामध्ये दररोज किमान 1 आंब्याचा समावेश आवर्जून करायला हवा. त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्ससुद्धा आहेत जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. आपल्या त्वचेला प्रीमॅच्युअर एजिंगपासून वाचवणारे घटक त्याच्यामध्ये आहेत आणि सन डॅमेजपासून वाचवणारे घटकसुद्धा आंब्यामध्ये आपल्याला आढळून येतात. आता आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे 45 ते 50 म्हणजेच मीडियम आणि त्याच्यामध्ये 1% होईल इतकं फॅट आहे. असं हे रिच न्यूट्रिशनल प्रोफाईल असणारं हे फळ, वर्षातून एकदाच मिळणारं हे फळ आपण आपल्या आहारामध्ये आवर्जून समाविष्ट करायला हवं. असं असताना सुद्धा बऱ्याच लोकांच्या मनामध्ये त्याच्याबद्दल खूप सारे गैरसमज आहेत आणि आंबा खाण्याबाबतीतच्या आपल्याच काही सवयीसुद्धा आपल्या वजन वाढीचं आणि आपल्या ब्लड शुगर वाढण्याचं कारण बनत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधल्या या टिप्स लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात 1 आंबा आपण खाऊ शकतो. आता यामागचं कारण काय आहे की आंबा हे एक गोड फळ आहे. जरी त्यामध्ये पोषण मूल्य चांगल्या प्रमाणात असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये नैसर्गिकरित्याच जास्त साखर आहे. त्यामुळं त्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं हे खूप गरजेचं आहे. मॉडरेशन इज द की. आपण त्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांची काय सवय असते की आंबे खायला छान लागतात, आवडतात म्हणून बसल्या ठिकाणी 3, 4, 5 आंबे खाणारे लोकसुद्धा आहेत आणि त्याचा परिणाम आपल्याला आपल्या वाढलेल्या वजनामध्ये दिसून येतो. नंबर 2 दुसरी महत्त्वाची टिप आणि ती म्हणजे त्याच्यावर कुठलीही प्रोसेस आपल्याला करायची नाही आहे. फक्त आंबा स्वच्छ धुवून चिरून मग तो खायचा आहे. आता प्रोसेस करणं म्हणजे नेमकं काय, तर त्याचा आमरस बनवला किंवा मँगो शेक बनवला तर यासारख्या गोष्टी बनवताना आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर दूध, भरपूर क्रीम, साखर भरपूर ॲड करावी लागते
आणि यामुळं त्या पदार्थाचा टोटल कॅलरी काउंट हा प्रचंड प्रमाणात वाढत असतो. आणि हे सगळे पदार्थ खाताना अगदी थोडंसं खाऊया म्हणून जरी आपण त्याची सुरुवात केली तरीसुद्धा हळूहळू त्याचं रूपांतर ओव्हर इटिंगमध्ये होत असतं. त्यामुळं आमरस, बाहेरून मागवलेले मँगो आईस्क्रीम्स, मँगो पाईज, मँगो ज्यूस, मँगो शेक्स, मँगो मिल्क किंवा आमरस यासारखे पदार्थ खाणं आपण टाळायला हवं. जर तुम्हाला आंबा खायचा असेल तर तो जसा आहे तसाच स्वच्छ धुवून चिरून त्याच्या फोडी करून आपण त्या खायला हव्यात. आंबा खाताना त्याचे जे तंतुमय फायबर्स असतात ते आपल्या तोंडात, आपल्या दातात आपण फील करत असतो. हे जे पदार्थ आहेत, हे जे फायबर्स आहेत ते त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करत असतात. आणि मँगो पाईज, मँगो ज्यूस यासारखे पदार्थ बनवताना यामधले हे फायबर्स काढून टाकले जातात. असं म्हटलं जातं की कुठल्याही फळाचा बेनिफिट मिळवण्यासाठी ते फळ आपल्याला तसंच खायला हवं. यू हॅव टू ईट दॅट फ्रूट, यू डोंट हॅव टू ड्रिंक द फ्रूट. त्यामुळे ही दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची टिप, आणि ती म्हणजे जेवत असताना किंवा जेवणानंतर आंबा खाणं आपण टाळायला हवं. याचं कारण काय आहे तर जेवताना आपण कमीत कमी 800 ते 900 कॅलरीजचा आहार तरी घेतच असतो. आणि आपल्या पारंपरिक जेवणामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण थोडंसं जास्तच असतं. आणि त्यासोबत ज्या वेळेला आपण आंबा घेतो त्यावेळेला हा टोटल कॅलरी काउंट हा खूप जास्त प्रमाणात वाढतो आणि त्याचा दोष आपण आंब्याला देतो. आता मग आपण आंबा खायचा कधी तर 2 जेवणांच्या मधली जी वेळ आहे त्यामध्ये आपण आंबा घेऊ शकतो. म्हणजेच दुपारी 3 ते 6ची वेळ ही आंबा घेण्यासाठी परफेक्ट आहे. सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुम्ही आंबा घेऊ शकता किंवा प्री वर्कआउट किंवा पोस्ट वर्कआउट तुम्ही हे आंबा घेऊ शकता. म्हणजे व्यायामाच्या आधी आणि व्यायाम झाल्यानंतरसुद्धा आपल्याला आंबा घेता येतो. संध्याकाळी 7 नंतर मात्र आपण आंबा घेणं टाळायला हवं. आता पाहूयात डायबेटिक लोकांसाठीच्या 5 महत्त्वाच्या टिप्स. नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त पिकलेला आंबा खाणं आपण टाळायला हवं. कारण खूप जास्त पिकलेल्या आंब्यामध्ये साखरेचं प्रमाणसुद्धा खूप जास्त असतं, त्याचा शुगर कंटेंट जास्त असतो, ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि त्यामुळं ब्लड शुगर लेवल्स वाढण्याचा धोका खूप जास्त असतो. त्यामुळं खूप जास्त पिकलेला आंबा घेणं आपण टाळायला हवं. नंबर 2 दुसरी महत्त्वाची टिप, आणि ती म्हणजे एका वेळेला एक संपूर्ण आंबा खाण्यापेक्षा त्याचे पोर्शन्स डिवाईड करून घेणं आपल्याला फायदेशीर ठरतं. म्हणजे 1-2 स्लायसेस सकाळी ब्रेकफास्टमध्ये घेतल्या, 1-2 स्लायसेस दुपारी मिड मील स्नॅकिंगच्या वेळेला म्हणजेच दुपारी 3 ते 6च्या वेळेमध्ये जर घेतल्या तर यामुळं आपल्याला आपले ब्लड शुगर वाढण्याचा धोका कमी करता येईल. कारण आंबा हे गोड फळ आहे, त्याच्यामध्ये नॅचरल शुगर्सचं प्रमाण जास्त आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळं पूर्णच तो खाणं टाळण्यापेक्षा त्याचे पोर्शन्स जर आपण डिवाईड करून घेतले तर त्यामुळं आपल्याला तो खाताही येईल आणि आपले ब्लड शुगर वाढण्याचा धोकासुद्धा कमी होऊन जाईल. तुमच्याकडे घरी जर ग्लुकोमीटर असेल तर खाण्याआधीची शुगर तुम्ही चेक करू शकता आणि आंबा खाऊन झाल्यानंतर 2 तासांनी पुन्हा ब्लड शुगर्स चेक करू शकता. असं केल्यामुळं आपल्याला आपल्या ब्लड शुगर लेवल्समध्ये काय फ्लक्च्युएशन्स होत आहेत ते लक्षात येईल आणि त्याचं प्रमाण संतुलित ठेवणंसुद्धा आपल्याला सोपं जाईल. आता पाहूयात नंबर 3 आणि तिसरी महत्त्वाची टिप, आणि ती म्हणजे आंब्यासोबत एखादा प्रोटीनयुक्त पदार्थ घेणं. यामुळं काय होतं, ब्लड शुगर लेवल्स बॅलन्स व्हायला मदत मिळते. आता प्रोटीन्स असणारे पदार्थ कुठले कुठले आहेत तर यासोबत तुम्ही थोडेसे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता, पौष्टिक बिया, हेल्दी सीड्स आपल्याला घेता येतील, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, मूग डाळ, फुटाणे, चणे, कडधान्यांचं सॅलड, पनीर किंवा टोफूचे 4-5 तुकडे आपल्याला यासोबत घेता येतील. यामुळं काय होईल की ब्लड शुगर आपले कंट्रोलमध्ये राहण्यासाठी मदत मिळेल आणि आंबा ज्या वेळेला आपण खातो त्यावेळेला ते एक पोटभरीचं उत्तम असं स्नॅकिंग होऊन जाईल. आता पाहूयात नंबर 4 आणि चौथी महत्त्वाची टिप, आणि ती म्हणजे आंबा आपल्याला डीप फ्रीज करून खाता येतो. म्हणजे नेमकं काय करायचं तर आंब्याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आईस्ट्रेमध्ये घालून त्याला आपल्याला डीप फ्रीज करायचा आहे. हे जे मँगो क्यूब्स आहेत हे खूप छान टेस्टी लागतात, एका वेळेला कमी खाल्ले जातात आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडावासुद्धा देतात. आता अशाच प्रकारे फक्त आंबा वापरून साखरेचा वापर अजिबात न करता आपल्याला मँगो आईस्क्रीमसुद्धा घरच्या घरी तयार करता येतं. आता पाहूयात नंबर 5 आणि 5वी महत्त्वाची टिप, आणि ती म्हणजे हापूस आंबा हा प्रत्येक वेळेला घेणं आपण टाळायला हवं. कारण तो
तुलनेनं थोडासा जास्त गोड असतो. त्यामुळे सतत हापूस आंब्याचा उपयोग न करता त्याऐवजी रायवळ आंबा, लंगडा आंबा किंवा तोतापुरी आंब्याचा वापर आपण करायला हवा. जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल किंवा जर तुम्ही डायबेटिक असाल तर नक्की या सगळ्या टिप्स लक्षात ठेवा. आंब्याचा सीझन तुम्ही खूप छान एन्जॉय करू शकता. सो नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.